नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025 वृश्चिक राशीचे राशी भविष्य याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 12 राशीपैकी 8 नंबरची राशी वृश्चिक रास आहे। या राशी स्वामी हा मंगळ ग्रह आहे व ही जल तत्वाची रास आहे। हे 2025 हे वर्ष वृश्चिक राशीसाठी अति आनंदाचे किंवा उत्तम वर्ष जाणार आहे, कारण 30 मार्च 2025 रोजी ह्या वृश्चिक राशीचे जे शनीची ढैया किंवा पनोती आहे ती पनोती संपणार आहे। त्यामुळे हे वर्ष यांच्यासाठी शुभ जाणार आहे। या वर्षामध्ये ह्या राशीसाठी मान सन्मान वाढेल, उत्पन्न त्यांची देखील वाढणार आहे। तसेच हे राशीची व्यक्ती ह्या वर्षी घर व वाहन खरेदी करू शकतात। योग्य निर्णय घ्यावा, त्यामुळे यश हे नक्कीच या राशीसाठी ह्या वर्षी मिळणार आहे। खास करून सल्ला ह्या वृश्चिक राशीसाठी असा आहे की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंट करताना दक्ष किंवा सतर्क राहावे, कारण शेअर मार्केटमध्ये नुकसान होण्याची देखील शक्यता यावर्षी आहे। तसेच जुने वादविवाद सोडावे व परत नव्याने आपण आयुष्याला सुरुवात करावी। यावर्षी उष्णतेचे आजार देखील ह्या राशीसाठी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता वाढणार नाही याची खास करून ह्या वृश्चिक राशी व्यक्तीने काळजी घ्यावी व व्यसनापासून दूर राहावे। अति विचार करणे ह्या गोष्टी सुद्धा टाळाव्यात व छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून देऊ नये। या वृश्चिक राशी जे विद्यार्थी आहेत त्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावरती लक्ष द्यावे व मन एकाग्र करून अभ्यास करावा, आपले मन भटकू देऊ नये। व यावर्षी घाई गडबडीत ह्या वृश्चिक राशीच्या व्यक्तीने घाई गडबडीत कोणतेही कार्य करू नये। शांत डोक्याने विचार करून निर्णय घेऊन कार्य करावे। वाहन चालवताना विशेष काळजी या वृश्चिक राशीच्या व्यक्तीने घ्यावी। आपले व आपल्या कुटुंबाची तसेच आपल्या आरोग्याची देखील काळजी ह्या राशीने ह्या वर्षी घ्यावी। तसेच सर्व ज्या गोष्टी आहेत सर्व गोष्टी जगाला न सांगता काही गोष्टी लपवून ठेवणे ह्या वृश्चिक राशीसाठी महत्त्वाचे ह्या वर्षी आहेत। तसेच ज्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे ह्या वर्षी जे लग्न झालेले नाही त्यांना शुभ म्हणजे आनंदाची बातमी आहे की त्यांचे जे विवाहाचे योग या वर्षी त्यांच्यासाठी फायदेमंद आहेत किंवा शुभ योग आहेत। या वृश्चिक राशीच्या व्यक्तीने यावर्षी श्री गणेश म्हणजे गणपतीची उपासना करावी, तसेच श्री हनुमंतांची देखील उपासना करावी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार।